एफ-आर-पी देण्यासाठी केंद्र सरकारने सरकारी साखर कारखानदारीला भरीव मदत करावी अशी अपेक्षा कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केली। कारखाना साखर झालेल्या 64व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते। गेली 15 वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सहकारी साखर कारखाने अनेक आव्हाने पेलत आहेत। भविष्यात यातून मार्ग काढण्यासाठी आपण सर्वजण एक कुटुंब म्हणून प्रयत्न करू आणि कुंभी कासारीचा पॅटर्न अवघ्या महाराष्ट्राला अनुकरणीय असा दाखवून देऊ, असाही आशावाद चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला। तब्बल 4.5 तास चाललेल्या या मीटिंगमध्ये सर्व सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देऊन ही सभा झाली। या सभेनंतर टीव्ही नेक्स्ट मराठीशी चेअरमन चंद्रदीप नरके यांनी केलेली बातचीत। जर साखर कारखाना चालवताना आपल्याकडे कारखानदारी चालवताना संचालनालयानं चुका होत असतील तर त्या चुका सुधारण्याचा अधिकार सभासदांनी आपल्याला विचारला पाहिजे, आम्ही त्या सुधारणा केली पाहिजे। परंतु जो साखरेच्या दरामुळे तोटे आहेत ह्याच्यामध्ये कुठल्या कारखान्या चालवणाऱ्या मंडळीचे चुकाच नाहीत ना। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सरकारनं विचार केला पाहिजे आणि एकदा खाजगी साखर कारखानदारी वाढली तर तिथं सामान्य शेतकऱ्याला विचारायचा सुद्धा अधिकार राहणार नाही। त्यामुळे सहकारी साखर कारखाने जगले पाहिजे। ते सहकारी कारखाने जगण्यासाठी या ठिकाणी ह्या मदती या साखर कारखान्याचे कर्ज शासनानं आजपर्यंत 12,000 कोटी रुपये वर्षाला तुम्ही घेताय, हे कर्ज माफ केली पाहिजे। DC नरकेंच्यापासून असणारे सभासद असतील किंवा 3 पिढ्यातील सभासदांनी चांगले प्रश्न विचारलेत आणि एक सकारात्मक असं वातावरण झालेलं आहे। तुम्ही सुद्धा पारदर्शकपणे सगळं सांगितलेलं आहे। नाही काय सगळं सकारात्मक वातावरणाचा विषय नाही आहे, याच्यामध्ये चर्चा होती, उपप्रश्न येतात आणि प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तरं द्यावं लागतात। DC साहेबांनी जे आम्हाला ध्येय धोरणं घालून दिले त्या पद्धतीनेच आम्ही कामकाज करत असतो। एकंदरीत सभा चांगली आज सभा खेळीमेळी झाली। आजच नाही, कुंभी कासारीची सभा ही आदर्श सभा असते, जिथं काय असेल ते आम्ही जे ती वस्तुस्थिती मांडत असतो। वस्तुस्थिती मांडून सुद्धा आम्ही निश्चितपणे त्यांची उत्तर देत असतो आणि मला वाटते कुंभी कासारीची सभा ऐकायला अनेक ठिकाणून लोकसुद्धा येत असतात, की कशा पद्धतीनं सभा चालते बघायला। आणि शेवटी आहे ते सभासद शेवटी साखर कारखान्याचे मालक आहेत, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सगळी उत्तरं देणं ही आम्ही तिथं निवडून दिलेले प्रतिनिधी आहे, आम्हाला बंधनकारकच आहे। त्यांच्या सगळ्या निरसन केल्या पाहिजेत।